जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक दिनांक 22 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली। यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण विनायक वानखडे यांना 9 मते मिळाली। यामध्ये त्यांनी दणदणीत विजय संपादन केलाय। या निवडणुकीत उपाध्यक्षपदी मयूर समाधान राऊत यांची अविरोध निवड करण्यात आली। या निवडणुकीमध्ये विरोधी गटाच्या उमेदवाराला फक्त 3 मते मिळाली असून या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला आहे। यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीचे पिंपळगाव काळे येथे फटाके फोडून सत्कार करून जल्लोष साजरा करण्यात आला। तसेच मागील 1.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यावेळेसचे अध्यक्ष विजय बहादरे व उपाध्यक्ष शेख मुख्तार यांनी जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेऊन या दोघांनी चांगली कामगिरी बजावली। तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे राजीनामे देऊन नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना विजयी केले। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे श्रीकृष्ण गवई, हरिदास वाघमारे, सरपंच शेख हारून अत्तार तसेच काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे।